बोला. किती दिवस जाईल चावली काम? झालं 2-1 दिवस. हा का? अरे मला नेमका कारागीर पळून गेला रे. हा का? हा ना, उचल घेऊन गेला की कसं काय केलं? काय त्याच्या आल्या त्याचं तिकडं काय काय झालं कारण तिकडं कोण मेलं तेव्हा 8 दिवस झाले तसं गेलंय. हा का? नाजूक आहे ना, आता पाणी पावसाचे दिवस आले बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. आता घराचे काम क्लिअर झाले पाहिजे की नाही? मग झालं. आता पाड बीड बांधून ठेवलाय. हा ना. हा आणि प्लास्टर राहील बाहेरून. चाल मग आम्ही येऊ ना. तर तो होईल का लवकर? होईल ना 2-1 दिवसात. होईल का? होईल. मग तेवढं दिसत माल करू. हा मग. देवा तेवढं करू. मग आता काय करतो? हा चालेल. आता काय फरचीच राहील नाही यांची? हा एवढीच परशी राहिली. मधले झाले का? हा मधला आहे बाकी अजून. हा का? ही बाहेरची टॉस बसवली ना? हा. अरे भारी काम केलं तू. एकदम मस्त. कारागीर हुशार. कुठे आहे तू? इडलंच आहे अंजनेरीचं. अंजनेरीचं आहे का? अरे वा. बरं बरं. माल आहे ना परत याला पण त्र्यंबकेश्वरला सुद्धा आहे ना घराच काम चालू आहे बरं का मस्त. हा ना. हा तिकडे पण आपल्याला आहे ना प्लास्टर आतून बाहेरून आहे आणि फरचीचं काम आहे हा. ते तेवढं करून देशील का चालेल आता? मग करू. हां सर येऊ का मग? हा या. लवकर आवर बरं का? हा चालेल. लवकर ये. काय रे? बाबूराव काय काय रे बाबा नगर एका आता पाड काय बांधून झालं? तुला कारागीर निघून गेले काय सांगतो? काय झालं? लेट डोक्याला ताण झालं रे. हा प्लास्टर राहिले पाहतोय रे का? पाहिलं बा प्लास्टर तो आलं. 8 दिवस कारागीर निघून गेला काय सांगतो? अरे कारागिरी टिकवायला ना हा माणसात दम लागतो. दम हा मग असं काय करावं पाहिले ना मी असं काय करावं लागत? दारू बिरू पाजायला लागत हा. दारू पिऊन पडू द्या झोपून मस्त की. अरे मग दारू पाजली नाही म्हणून तर तो टिकला नाही. नाही तर दारू पाजली असती तर आता पोत तो प्लास्टर होऊन गेला असतं. अरे त्याचं ना तिकडे कोणतरी वारलंय ना मेलय ते मला गेलंय नको मग. शिकू बाबूराव तुया का माणसंच टिकती नाही. बरं मग आता नेमकं काय करायचं? अरे ते स्वती वहिनीकडे बरेच दिवस झाले चक्कर नाही झाला. तुला जायचं काय का? खत वाटले काय तिची? आज जायचं का कुठं तिच्या का? वहिनीकडे? हा ती घरी आहे का? मी पाहिली होती बा. तू आता पाहून येतो का? आता प्लास्टर गेलं का उडत? स्वाती वहिनी म्हणलं का लगेच दाद्या आयच्या. नाही मग ते 2 दिवसांनी येणार ना ते फरची बसवलं बसले ना तर त्याला म्हटलं ते मावलं ते प्लास्टर करून. मी एरी मुद्दाम अंदाज पाहत होतो तो हा. काय घराचं प्लास्टर राहिले ते काय घेणं नाही तुला. स्वाती वहिनी म्हणली प्लास्टरचं टेन्शन नाही. अरे पाणी आला तर ते इटा भिजून जातील नाक्या पावसाळ्यात. चांगलं आहे ना उलट ते काय घरात पाणी येणार आहे का? वल येईल वल जाऊ दे होते. काही होऊ दे चला, भाऊ. आहे, स्वाती चल. वहिनी म्हणलं आहे, चल, का चल. आयला चल. मरशील बऱ्या तू डायरेक्ट. काम करायचं घेणं देण नाही फार नको नको झाली आपल्याला तर सगळ्या अंगाला खायचे धंदे. आणि असं मेकअप करून कोणी गाडी खाली केली होती का? मेकअप करून म्हणजे मला तुम्हाला माहिती चांगली मला लिपस्टिक लावल्याशिवाय मी कोणती कामं करत नाही म्हणून. लिपस्टिक लावल्याशिवाय काम करत नाही म्हणे. या काम कोणी करायचं मग? मग एका दिवशी करून बघायचे ना सगळे कामं मीच करायचे का? केले नाही का? अशी जिंदगी गेली काय माझी? अहो अख्खा सगळं ट्रॅक्टर खाली मीच केला अशी जिंद. आता आणा मग इथे. हा मला आणलं हे तुमच्या गाड्या खाली करायला. नाही मग त्याला बी आजच मुंबईला जाणं होतं. कामाला देतील ते सोडून तुमच्या कामासाठी सगळ्या अंगाला खाच मुकाची तरफच नाही तयारीचे नाही म्हणजे. मग अहो पण तुम्ही किती वेळ सांगितलं मी का माझ्याकडनं हे असले कामा नका करून घेत जाऊ म्हणून. कोणाकडून होतील मग त्या बाई माणसं लावून घ्या त्याला. रिकामी नाही मी दरवेळेस करायला. रिकामा डोक्याला लावायचं मला. तुलाच करणं पडे ते. काय मलाच करणं पडेल. मग दरवेळेस माणसं 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 एकटा गोऱ्या कुठून कुठे पैसा हे होतोय? बाई माझं एकटीचं काम आहे काय? मग कोणाचं आहे? अहो हे गडी माणसाचे काम आहे माझे काम नाही आहे. आज तू ना तर जेवढं होईल तेवढं कर. सकाळ मी माणसं लावतो. अहो 1.5 तास झाला मी आखी एकटीच गाडी खाली करून बडे गडी माणसं जाणं पडे स्वाती कोणाकडे विचारणं पडे येतस का नाही येत. राणातून ट्रॅक्टर बी मी चालला. तू ट्रॅक्टर चालवता मग का? कोणी चालवलं ट्रॅक्टर आज? मग काय जाय संसार तुला नाही का? हो पण मग गाड्या घोडे चालू नाही काम माझं आहे का? गाड्या खाली करायचं काम माझं आहे का? सांगते ना जाऊ नको मुंबई असं. जाऊ नको म्हणजे मग त्यांनी काम मग करून तुम्ही आयतं बसून खायचं. आई तो बसून खायचं. मग मग एवढे काय? कष्ट कोणी केले? अहो मग उपकार केलेत का मला ते सांगा तुम्ही. कष्ट केले म्हणजे काय? आता मी पण कष्ट करतेच आहे ना. मी काय घरामध्ये बसलेली का? हा बा मी मेकअप केला नाही का कोपऱ्याला बसली. तुम्हाला दिवस मग तुम्ही करायला असं तुला म्हणा करा ना का? तुला म्हणा करा मग तुम्ही थोडस करू लागा ना मला ते पण मीच करायचं का? ती उन्हाभर म्हणा तर नाही होणार. मी नंतर करतो. तुला तर होई तेवढं कर. अहो नंतर करसू कधी करसू मी करू करू जाम झाले ना आता. 4 वाजता लागतो. हे बघितलं का ब्लाऊज कुठे चालले माझे एवढे 2-2 हात जातील त्याच्यामध्ये. 4 जाऊ देऊ का? 4 जाऊ दे बारीक म्हणजे. माणूस चांगलं दिसत. आणि तुम्ही होऊ द्या चांगला एवढा मोठा माझ्या पसारा आधी तुमचा. म्हातारपणी काय करणार? दाढी नाही बारीक काही. आणि मला काय आता नवरा करायचंय काय बारीक होऊन? बजा एकच.
एकानेच मला नको नको आणली त्याची पण माया अशी पर काम करू का नको करू असं झालं उठल्यापासून नुसतं बैला राबत राहायचं. उठणी का तिथं तोंड वाकडं येंगडं तुला कळीच मला काम अहो करण्याकडे आत्या यायचं. मला तुम्ही सांगा आजपर्यंत तुम्ही कोणतं काम नीट केलं हो? तुम्ही घरामध्ये स्वयंपाक बी कधी करत नाही, कधी तुम्हाला कोणतं काम सांगितलं तरी पण तुम्हाला नको मी असतं. संध्याकाळला स्वयंपाक करी घेऊ का एवढं ट्रॅक्टर खाली कर तरी पण मीच करी घेऊ का ट्रॅक्टर खाली? मी उपत घेतलेलं आहे ना ते ट्रॅक्टर खाली काय करायचं. तन करू राहिल्या काय तन काय करू राहिलं भाऊ? तुम्हाला एक सांग, हे ट्रॅक्टर खाली करायचं काम माझं आहे का गडी माणसाचं आहे? नाही नाही बरोबर आहे गडी माणसाचं आहे. आता तो मुंबई गया ना भाऊ तो मुंबई गा ना, त्याला संसाराशी काही घेणं नाहीये, त्याला बायको काय करते ते घेणं नाही. माणसं सांगायचे नाव अहो बाबूराव मी तू त्या बाबूरावली विचार हाय तर बाबूराव बसेले. बाबूराव मी आली नव्हती का कोणा माणसं पाहायला तिकडं तुमच्या गल्लीला भेटले मला माणसं भेटणार नाहीत ना माले गुगल काय नाही विचारलं का? नाही ना तो बी नाही म्हणे त्याचं लग्न आहे ना हा. गुगेच्या. गुगेचं का? नाही गुगेचे कोणचं नातेवाईकाचं. नातेवाईकाचं लग्न. हा मग तो गया होई लग्नाले ना तुम्हाला पण 2-3 दिवस दम नव्हता का मग आधीच लगेच आणून ठेवलं. पाऊस पाणीच पडी गया मग काय करू अहो एवढे सुंदर सोडून गेला वावरामध्ये. माणसाला काम असे सोडून सोडताय द्यायचं का? वावरात. काय जाऊ दे तो मग makeup वावरात चढा, काय? बसा, दारात चढे ना काय घेण्याचं का हो स्वातीवहिनी सडू द्या ना मग, नसतं. एवढं काय सांगू हो. लागलं सडू द्या म्हणून? मेकअप काय हे काम काय सोबत का तुम्हाला? अरे बाबा मला मेकअप शिकायला गेलं. मेकअप लागस ते मेकअपला जामना 7-8 हजार रुपये जातात हा मग तुमचा लेख देऊ देऊ थकला, माझ्या मेकअप वर बोलायचं नाही, पहिले सांगते काम पण इज्जतीत तुला करते माहिती मी. नाही. गेले मी. काय म्हटले तुम्ही? हा. तुम्ही का माझ्या नवरा काय पैसे द्यायला? नीट बोलत जा जरा. हे बी भंगेल या गावातलं. काय म्हणत मी दिले म्हणे मेकअपला पैसे मग त्याच्याकडून. तो काय म्हणजे मी दिलात म्हणे हा मग त्यांनी का बरं दिलात तुला पैसे अहो मी कशाला घेऊ आत्या पैसे? तुम्ही मला ओ सांगा. बाबूराव पैसे मी 2000 दिले ते द्या मावले पहिले. तो राहू दे रे का? मी म्हणजे बाबूराव माझ्या घरात भांडण लावायला लागले की तुम्ही मला कधी पैसे दिले? हो वहिनी काय त्याला विचारच ना काय तू मेकअपले पैसा दिले नाही देत का भाऊ तो बाबूराव कस काय देतात बाबूराव काय तमाशा हा माझ्या घरामध्ये? हो ते काय झालं तिला लग्नाला जायचं होतं ना, मग तिचं ते कोणत्या नातेवाईकाचं लग्न होतं, मग ती म्हणा मला आहेर घ्यायचंय. अहो बाबूराव पण मी तुम्हाला पैसे मागितलेच कधी? हा दिले जावर नको येड पण. खरं अहो अरे मग 2000 घेऊन तुला वर्ष झालं तू तो आपण दोर घेतले तिकडे, मग तेच केलं दिलं ते. अहो पण माझ्या लग्नालाच वर्ष झालं नाही. मला अहो, पैसे द्या. कामं जास्त जमतोस का तुला म्हणजे मग आता कधीचे नवस मागितले म्हणलं. नाही सासर वर्षा बायसू तुला पैसा द्यावा ना तिला काय काय संबंध? म्हणलं दिले तर ते रे तर देऊ नको म्हटलं परत. सासर वर्षा बायसू पैसा द्यावा नाही तू इथून पैसे पुढे खबर आणि जगात गावात ना कोणले बी दे पण म्हणे उले द्यावा नाही नाही मी सासू खरंय. म्हणे उले काहीच कमी नाही शे. हो शपथ घ्यायला लावा मला कोणाची बी. मी नाही घेतले बाबूरावकडनं पैसे. म्हणे उले काहीच कमी नाही ना बाबूराव म्हणत मी दिदात अहो आता तुम्ही मला एक सांगा, मी लागलं तेव्हा माझ्या नवऱ्याकडनं पैसे घेते, माझ्या बापाकडनं घेते, तेच ना. मी बाबूरावकडनं कशाला पैसे घेऊ? कस काय डायरेक्ट इडी येईन बसणार डायरेक्ट सांग राय ना मी त्याला काय विचार तो काय सांगी राय ना लोकांच्या घरामध्ये काढा लावायचं काम कमी करा बाबूराव. कधी येत नाही तो आपला दारात आणि आज बरोबर ही बस ना नाही हो मला बी तो म्हणत होता सकाळी काय काय स्वाती वहिनी का जायचंय म्हणा. कशाला? काय माहिती बा मग ते पैशाचंच काम असेल काही. अहो पण मला एक सांगा, मला कमी पडतंय का काही? तू बाबूराव पैसे का बरं पैसा घेतात मी काय नाही काम घेतले होतं आत्या तुले? पैसे. आत्या तुम्हाला माझ्यावर विश्वास तुला नाही म्हणा का? कमी करस का तुमचा आंड्राव देतच नाही, माझ्या बापाकडनंच घेते, पण मी बाबूरावकडनं घेतले नाही. तुला बापगण तोळे पुरुषी कर तुला काय करण्याचे ते मला काही सांगू नको पाहू संध्याकाळी हा पसारा कोण आवरेन आत्या? आवराय तो वना काटावळ नाही तर तुला जवळ येईल तेवढं करतो अगं करू लागायचं ना तो आपण. मी 4 वाजता करतो ना आयला वहिनी तर ते एकटे काय करेल? कठीण आहे बा. आता काय डोक्याला ताण आहे बरं हा? ए, बस मरू दे. काय बस बरं झालं की. तुमच्याकडनं कधी पैसे घेतले हो मी? अगे तू असं असू दे असं मानलं मी एवढं काय देत तू. अहो पण माझ्या घरात किती तमाशा होईल. देशाल ना तुम्ही पण आता मी तुला सांग, मी कधी कोणाला बाहेर कधी पैसे दिले का? उलट मी मिळाले बाहेर- पैसे. अरे बाबूराव डोक्यावर पडलेला आहे का? आता तू सांग, आता गाव मग घरात जर बसलं मी बाबूरावकडनं पैसे घेतले आणि ते बी मेकअपला, मग ती घरातले देत नाही का? बाबूराव बदल आहे का? आधीच माझ्या मागे एवढा पसारा पडलेला कामावर तेच काम होईना नाही आणि बाबूराव, आग लावायचं तुम्ही धंदे आग लावू करतो. नका. अरे उलट मी बाहेर पैसे घेतो, मी का बाहेर पैसे. मला माहिती आहे मोबाईलचा रिचार्ज बी बाया मारते हा, तुमचा. हा, हा. अंडरपॅन्ट बी बायाच घेऊन देता, त्यांना गरज राहते जशी. नाही ते तुम्हीच घेता का? ते घेतो. निघा बा इथून. हा म्हणजे तो का आलो ना आता ठीक आहे पाय. तुझ्याकडे आले म्हणजे काय? कोणी बोलेल तुम्हाला? हाच मला म्हणे चाल म्हणून. नाही तुला भेटलं नाही ना. अहो किती खोटं. अगं बाय दात पाणी चाव खरं बोल. मला हो, प्लास्टिकचं काम तुम्हाला विश्वास पटेल याच्यावर एवढ्यात पैशाचं खोटं हे एक खोटं काम करा, किती तुम्ही खोटं दोघ जण मला एवढी गाडी खाली करू लागा म्हणजे ताण तरी कमी होईल. संध्याकाळी करू संध्याकाळी. संध्याकाळी 7-8 नको. 7-8 वाजता ना खाली. तुम्हाला 50-50 रुपये 90 देते ना मी. वर, म्हणजे आम्ही नाईट वारले काय
अहो तुम्ही 90वरच काय काम करेल हा, आजपर्यंत? हा. तो तसं काम करेल वाटलं पण तुम्हाला 90 वाली नाही. बाबूराव जाऊ द्या ना, घेतलं असतं करून. काय एवढं ओळख मरतो का? हा? अहो करू लागा ना बाबूराव. टपटपा काम करू राहिले इकडं बसवा ना. तू काय म्हणतो? मग तुम्हाला एवढं काय आरण होतं माझ्या इथे यायचं या घरी? अहो, तुला भेटलं म्हणजे बरं वाटत. लय बरं दिवस झाले आलो नव्हतो. तू काय बा? अहो पण काय संबंध माझा तुमचा? हा बरं चाल बरं काय आली. हो बाबूराव, काय माया भोवती काय तूच म्हणला बा. मी ते येतो बरे. बरं का? हे बा तुम्ही दोघं बरं. जा इथून. निघा निघा पहिले इथून निघा. एक तर मला नवरा लय ताण देतो, एक तर नवरा. आता तो नवरा का इकडे यायचा लवकर आहो. ओ वहिनी, तुम्ही दोघं जण जात नाही का इथून? जात नाही का इथून? हा? तुम्हाला सांगितलेलं कळत नाही का दोघांना? माझ्या घरात आग लावून दिली. आता तुम्हाला माहिती माझ्या घरात किती तमाशा होणार आहे. निघा इथून हो, बरं. वहिनी. संध्याकाळी येतो. ए तू नको एवढे. तू नको येऊ कशाला? आपण दोघं रचून घेऊया. मला हातपाय आहे आणि मला गरज पडली तर मी करून घेईन. तुम्हाला मी काय सांगितलं? तुम्ही इथून निघा पहिले. पाय आहे असं आहे पाय. ए तू म्हणा ना. तू म्हणा चाल चाल. जातो का आता घरी? काय पाहतो? का ठीक आहे घरी निघा बाबूराव. नाही घरी. बाबूराव, हा. तुला प्रेमाना नाही घेता येत रे. काय घ्यायचंय प्रेमाने? काय घ्यायचंय प्रेमाने? तू चाल रे पुढे. मी याचं मागून होय. बरं येऊ का? संध्याकाळी येतो 7-8 वाजता. जाता का तुम्ही घरी? हा हाय बाबूराव, खायला वाघे मोळ. तू काय रे तिच्या बोकांडी मला देतो तोफाच्या तोंडी, तू मस्त सटकून जातो काय? मी कुठे टाकले? एवढ्यात तिला म्हणतो काय मी सांगितलं असं, म्हणजे माझं सांगायचं. अरे तू तू बोलला रे बाजार ते नव्हतं. अरे तूच पण मग बरं डाव चाल डाव कोणाला टाकायचाय? आता डाव तू घाबरतो डाव टाकायला. मग तुला अरे मी टाकायचं घाबरत तू नाही ना. मालक. मी घाबरलो का? अरे मग मी पाहिलं कधी सासून सुनत लावून दिलं. अरे भांडण लावून दिलं, ए. पण तिनं मारला असतं ना मला. खबर मारी हा हा येडा. जाऊ दे, काय एक काम कर, हा. तू जाय घरी आता, मी जातो नाही, घरी. मी- तिच्याकडे जाऊ नको परत हा. बरं आता काय जायचं तिच्या? गेला तर पाय, नाही ती संध्याकाळी जाईल मी 7-8 वाजता. जाऊच नको. तेवढं देतो रचून. नाही रे, लय इगो आहे तिला, जाऊ नको. हा? हा, ती काय पटणार नाही, नको एरीच ना आधी करू लागू. हा. तू जाय, नाही, गेला तर पाय बरं, तुला जर मदत केली कामाची. गेला तर पाय, जाऊ नको, बरं जाऊ दे चल. मी नाही जाऊ दिसूच नको. आणि तूही नको जाऊ. हा जाय. चाललो. याला काढून दिले आता, जातो मी, तिला मदतही करतो, पाहतो बरं काही टाका भिडतोय का. याला बाबूराव काय माझ्यापेक्षा हुशार भराय पाहतोय काय. बाई हे ट्रॅक्टर पण आता काय आहे? हो वहिनी, काय चालू आहे? बंद करा, बंद करा. चालूच नाही करू रे केलं अजून त्याला की बंद करा काय? आता काय काय? येऊन जाऊन फिरून फिरून इकडं. अहो तो बाबूराव जाऊ द्या, मी करतो मदत. चला घेतो काढून पेंड्या. हे बघा भांडू रिकामा डोक्याला ताण देऊ नको. ते बघ ते गाया ओरडताय, मला त्यांना चारा टाकायचा आहे, मला ट्रॅक्टर पुढे घ्यायचंय, मागं उभं राहता येणार नाही मला पूर्ण. तुला माहिती का? अहो तो ट्रॅक्टर राहू द्या, पेंड्या मी रचू लागतो. चला खाली या, अरे खाली नाही उतरायचं, मला ऐका, या. ट्रॅक्टर पुढे घ्यायचा आहे. नंतर घेऊ आपण, या पेंड्या घेऊ, या हे बघ खाली या, रिकामा आहे ना, वहिनी. ताण देऊ नको बरं मला. या खाली या, काय खाली या? कशी बोलायचं या. लईच डोक्याला ताण आहे. हे नुसते कामामध्ये ना हे घालायला येतात लोक इथं. कामात कुणी काही करू लागत नाही आपल्याला. पडशाल पडशाल. मी माझी उतरते. आई ग हं, काय पहिलवान आहे हो तुम्ही. पहिलवान म्हणजे एवढं काम करते, मग बिना पहिलवानाचे असं का? अंगात ताकद आहे म्हणून काम करते, नाही तर मला तुम्हाला कोण मदत विचारायचं? करू का मी? काय मदत करणार आहे? पेंड्या उचलू चल लागला. धर लागू तुम्ही पेंडा चल हा? धर. अहो तुम्ही नका करू, ऐका मी घेतो, थांबा. एक एक दोन दोन, आणि त्या बाबूरावच्या कुठं नादी लागा त्या येडा येडा देतो. हा. त्याला तर कळतच नाही. तुम्हाला बाया सगळं- बघितलं का अंगातच सगळं येतंय. मी वाहतो, त्या बाब्याच्या मागे लागू नका. तुम्हाला मी आवडतोय का नाही? म्हणजे स्वभाव माझा, स्वभाव गपचूप उचला नाही तर जा सगळी घरी. मदत करू लागतो. तुम्ही बाब्याच्या नाद नका करू, फक्त त्या बाब्याच्या नका मागे लागू. आवरा चला उचला पटापट. पांड्या काय म्हटलं तुम्हाला काय रे? जाताना आपण काय म्हटलं होतं? अरे इकडं चालत हो. हा. वहिनी वहिनीला आवाज दिला का? हा. काय का? मी कधी आवाज दिला? बरं याला का बरं आवाज दिला तो? मी नाही दिला हो बाबूराव आवाज. काय रे? मी माझा ट्रॅक्टर पुढे घेत होती. काय? अरे काय? अरे बाबूराव, आईला भाऊ, हा? म्हणजे दुखणं तुमचं काही वेगळं दिसतंय मला. बरे म्हणजे तू इकडे आला कास काय? एवढ्यात तुम्ही मला आला काय कास काय म्हणल्या? इकडे तू? तुम्ही मला एवढ्यात काय म्हणल्या? काय? पेंड्या वाहू लाग. अहो पण मी तुम्हाला बोलवलं का पांडू? सांग. हा? ती नाही माहिती तू आला कास का बळ? आपलं काय ठरलं होतं? तो आहे जायचं नाही, मी जायचं नाही. नाही ठरलं काय असं, पण दात पडेल जाऊले आता. बळच काही मोठा नव्हतं जर चालू. बोलला तर. त्या वहिनीने मला बोलावलं भाऊ, म्हणून मी आलो. हा काय? मग म्हणजे तुला अडचण आपडला तर पडला आहे ना हा? बाबरावला टाळून. कशाचा डाव? काय हा? चाललं तुमच्या अरे, दोघांचं? काय चढाव पाहिलं ना? चाललं काय तुमच्या तुम्ही दोघांचं? असं कायला करते हो? काय केलं मी एकाला भाऊ? बोलू द्या, एकाला पटवू द्या. हो बाबूराव, मी पागल आहे का
जरा तुम्ही दोघं जण. मी सारा सकाळची काम करत होते तेव्हा तुम्हाला कोणतं सांगितलं होतं ना मी संध्याकाळी 7-8 येतो. याला काय अहो, करायचं पण मी बोलवलंच नाही बाबूराव, तुम्हाला अहो, बी नाही तुम्ही त्यांना बी बोलवलं नाही. नाही? भाई काय तुम्ही दोघं जण सायको आहे का? तुम्ही तुमच्या बाबूराव, दोघांचं काय ठरलंय, काय मी घरी चाललंय? चालवतो. हा, आपलं काय ठरलं हा. त्याप्रमाणे मी घरी चालतो. या वहिनीने लगे आवाज दिला, अहो ते बाबूरावचं मरू द्या म्हणे. बाबूराव हा रस्ता त्याच्या घरी जायचंय का? नाही नाही मग मी माझ्या घरासमोर आहे. गावाला तिकडून अरे, रस्ता आहे. दुकानात जाणार होतो, पुडी संपली ती मावली. तुम्ही बाबांना- बोलवलं ना वहिनी, असं काय? बरं एक करा वहिनी, कामं डोक्याला घ्या, ताप. टाकूनच घ्या त्याच्याकडून घ्या रचून जाऊ द्या. आता सगळं एकटं हा राहत आता रच, सगळं आता तुम्ही रच, आता रच. होय. आता कर लय उतेन तुला कामाचा. चालू घरी आता काय मग तू कशाचा वाज मदत घ्या करायला वाज आलो. घ्या वाज घ्यायला आलता का? अरे, मदत करीत होतं हा? चांगलं तर म्हण, नाही त्याला अरे बोलवलं. नालाय का? इतके बाबूराव. पांचट अरे हा. जाऊ द्या. पांचट लोक तुम्ही जा इथून दोघं बी. तुम्ही काय करता इथं? मी काय म्हणतो, आता आराम करू उन्हाची आपण संध्याकाळी रचून घेऊ सगळं काय टेन्शन बाबूराव माझ्या नवऱ्याला मी संध्याकाळी बोलून घेतलंय. आता त्याला ते 2-4 काला बोलू मास- घेती. नाही मी त्यांना सांगितलंय हे काम माझ्याकडनं होत नाही, तुम्ही 2 दिवस सुट्टे टाकून या आणि काम करून घ्या. काला त्यांचा तुम्ही खाडा तुमच्या करते. घरी जा. आहे ना आम्ही काला खाडा करते त्यांचा. आम्ही आहे ना म्हणजे परत पेमेंट काही नाही काही नाही काही नाही पगार माझा कमी नवरा झाला. परमनंट आहे त्याचं काही कमी झाला तू परत काही नाही होत. वासवासा करते काही नाही करत वसवास. हा. माझा नवऱ्याचं बघा ना मी काय करायचं ते. काय तू डोकं लाईत राहते आम्ही का आलाय तुम्ही माझा नवरा आहे का? नाही आम्ही काला मदतीला नाही का? काय मदतीला आहे? तुम्ही खायला भेटले तर कोणाला आता संध्याकाळी कोणी म्हटलं एखादी बाई चाल बाजारामध्ये सोबत. कोण स्वाती वहिनी गेली 3 टाइम त्या बाई सोबत बाजारात जाल तुम्ही. बाजारात जाऊन काय करायचं आम्हाला तिला काय पिशा धरायला? हा हा मग आम्ही येडे. जाऊ बाबूराव ज्याला तुम्ही मदत घरी. करायची त्यालाच करतो आम्ही. बाबूराव जा तुम्ही घरी पण वा. तुला तर माहिती आहे, पहिले मदत मी राहतो का नाही. आणि मग बाबूराव जाता का तुम्ही घरी आता? काय लोक हे, मी कुणालाच बोलवलं नाही. त्यासाठी ना बायको गावाकडं आणि नवरा शहरात कधीच नसला पाहिजे. अख्खं गाव तिला येड्यात काढतं आणि असे येडे तुताने गावात असल्यावर वाटूनच एखाद्या बाईचं घ्या काम करून.